आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। हिरे नॉलेज कॅम्पस अंतर्गत सर्व महाविद्यालयाकडून गोदावरी नाशिक येथे स्वच्छता महाअभियान अंतर्गत 2.5 क्विंटल प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून विल्हेवाट। 2027च्या कुंभमेळा पार्श्वभूमीवर हरित नाशिक सुंदर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा हायटेक बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संकल्पनेला हातभार म्हणून महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास सेवा समिती नाशिक संस्थान यांच्या सक्रिय सहभागातून गोदावरी स्वच्छ, गोदावरी सुंदर, गोदावरीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शहरातील गोदावरी नदी आणि गोदाघाट भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत 250 किलोवर कचरा आणि घातक प्लास्टिकचे संकलन करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। या प्रसंगी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे समन्वयक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक वृंद, इतर कर्मचारी यांच्यासह NSS, NCC कॅडेट, संस्थेच्या 900च्या वर विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि नाशिक ब्लॉगर्स या सर्वांचे गंगा गोदावरी घाट स्वच्छता अभियान राबविण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य लाभले। 1 जानेवारी पासून म्हणजे काय झालंय की नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरू होतं। एक नवीन वर्षाची आपल्या महाविद्यालयाची नवी सुरुवात थोडीशी जरा चांगल्या पद्धतीने धार्मिक वातावरणात, पवित्र वातावरणात आणि आपल्या नाशिकचं वैभव असलेल्या गोदाकाठी सुरू झाली पाहिजे। या भूमिकेतून आपण गोदा आरतीचं नियोजन केलंय आणि 5 दिवसामध्ये ते सगळं डिस्ट्रीब्यूट केलं होतं। आणि माझी अपेक्षा अशी होती की त्यातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना जसं दीपकजी म्हटले की आरती करावीशी वाटेल किंवा शिकावीशी वाटेल, त्याच्यासाठी इथे ट्रेनर्स ते उपलब्ध करून देणार आहेत आणि आपल्याला त्याचं ट्रेनिंग घेता येणार आहे। त्याच्यासाठी 30 तारखेला आपल्या कॅम्पसमध्ये ड्राईव्ह होणार आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना गोदा आरती शिकण्याची, आता तुम्ही सगळे तरुण विद्यार्थी आहात, तुम्हाला सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत, त्यामुळे मी सांगण्याची गरज नाही की गोदा आरती कशी होते। ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचा अनुभव घ्यायचाच आहे, परंतु आज तुम्ही YouTube वर गेलात किंवा कुठे त्याचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बघता येईल की सुंदर पद्धतीनं ही गोदा आरती या ठिकाणी होत असते। आणि त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी 30 तारखेला ड्राईव्ह होणार आहे। ते त्याच्यात स्वयंसेवक म्हणून आपला सहभाग नोंदवू शकतात आणि या सगळ्या ड्राईव्ह मध्ये जोडू शकतात। तर 30 तारखेला आपल्या डेंटलच्या ऑडिटोरियम मध्ये हा उपक्रम आपण घेणार आहोत। ज्या ज्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी सगळ्यांनी त्या ऑडिटोरियम मध्ये येऊन आपलं नोंदणी त्या ठिकाणी करू शकतात। एकदा कॉलेजमध्ये संवादाला मी येणारच आहे। 31 जानेवारीला गोदावरी जन्मोत्सव म्हणून यावर्षी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड इथे क्रिएट करायचं आहे आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड असेल 1100 मातृशक्ती महिलांची आरती। आपल्या महाविद्यालयांमधनं देखील म्हणजे काही जणांनी इथे येऊन ती आरती पाहिलेली आहे, परंतु त्या मुलींच्या ठिकाणी किंवा त्या मुलांच्या ठिकाणी स्वतः उभं राहून आरती करण्याची संधी पुढच्या काही दिवसात आहे। आणि हा उपक्रम पूर्णपणे राबवत असताना महात्मा गांधी विद्या मंदिर ही संस्था अपूर्वजींच्या साह्याने अधिकृत सहाय्यक संस्था एक्झिक्युशन पार्टनर म्हणून ह्या इव्हेंटला आहे। तर इथे MBA ची मुलं असतील किंवा इतरही मुलं असतील, आपल्याला फक्त आरती करायची नाहीये तर ह्याच्या मॅनेजमेंट मध्ये सुद्धा मदत करायला विद्यार्थ्यांना आपण संधी देणार आहोत, जेणेकरून जगानुसार एक प्लॅटफॉर्म क्रिएट होतो आणि त्यामधनं ओरिएटरी स्किल, इंटरॅक्शन्स, लीडरशिप डेव्हलपमेंट असे अनेक विषय विद्यार्थ्यांमध्ये येतील असा प्रयत्न पुढच्या काही दिवसात असणार आहे। लवकरच महाविद्यालयामध्ये एका छोट्याशा सुरुवातीच्या संवाद सत्रासाठी भेटू। एवढंच बोलून मी थांबतो। बोला भारत माता की। दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रामतीर्थ गोदावरी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी क्लीनअप ड्राईव्ह किंवा गोदावरी स्वच्छता अभियान हे राबवलं जातं आणि यामध्ये जास्तीत जास्त नाशिककर सहभागी झाले पाहिजे, जास्तीत जास्त युवक विद्यार्थी हे सहभागी झाले पाहिजे। या इनिशिएटिव्हमधनं हिरे नॉलेज कॅम्पसच्या वतीनं म्हणजे महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही शिक्षण संस्थांचे जेवढे आमचे नाशिकमधले कॉलेजेस आहेत, याचे जे सगळे NSSचे NCCचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांसोबत आमचे काही स्टाफ आहे, ज्यांना ज्यांना इच्छा होती अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन आम्ही आज या क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी झालेलो आहोत। खरं तर आमचे आदिसभेचे जे माझ्याबरोबर सदस्य आहेत भांबर सर, तर भांबर सरांनी या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या आदिसभेमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला विद्यापीठाने देखील मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं
पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सन्मान्य कुलगुरूंची देखील या विषयावर भेट घेणार आहोत की त्याचं परिपत्रक आपण लवकरात लवकर काढावं, जेणेकरून पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी जो क्लीनअप ड्राईव्ह होईल याला निदान नाशिक शहरामधले सगळ्या महाविद्यालये याच्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्याला कुंभमेळा येणाऱ्या काळामध्ये आहे, त्यामुळे ही एक कायमची रेग्युलर आपली स्वयंसेवक म्हणून हे विद्यार्थी पुढे येतील आणि काम करतील, जेणेकरून त्याची एक कुंभमेळ्यामध्ये देखील शिक्षणाच्या वतीनं किंवा विद्यापीठाच्या वतीनं शिक्षण संस्थांच्या वतीनं हा एक इनिशिएटिव्ह घेतला जावा अशी माझी अपेक्षा या निमित्तानं आहे. संजय आज आपण हिरे, बघितलं अर्वाचीन इथे महाराष्ट्र एवढा न्यूज, आपण नाशिक. कचरा गोळा केला.